सो मित्रांनो, आता आम्ही आले मापुसा मार्केटला. इथे काजू स्वस्त भेटतं आणि भरपूर काही वस्तू आहेत. बघूया काय काय भेटतं इथे. वॉच, बापरे, बाबा बा, मार्केटच मार्केट आहे. मग ये भाऊजी, ते तुम्ही खिसा खाली करायला आणले मला. हो, म्हणजे करायलाच लागेल ना. फॅमिली सोबत येता गोव्याला, खिसा खाली नको करायला. आधीच संपलेलं असं आणि आणखीन संपवा. चला पटापट. हे बघ खिसं पाटल्यान माझं. हे आणि त्या खिसं पाटल्यान माझं. हे बघ पैसे संपला. आता कसं काय एवढा तुम्ही आणले खाली करायला? किंवा मनीष मार्केट आणि आमचं गजानन मार्केट आहे. फक्त आहे बघ, मोबाईल बिबाईल सर्व काही आहे इथे मित्रांनो. म्हणजे काय नाही इथे, सँडलपासून ड्रेसपर्यंत, खाण्यापासून जे काही ते. हे काय, हे काय कसला हट रत्ताली काय ना ते गोल गोल असं काय आहे ते? साऊथ इंडियन. जाऊ दे, ते बिझी आहे. पोहे बी आहे. साडी सेंटर, यांचा मेन काजू सेंटर आला नाही. गोवा ट्रॉपिकला निस्ता फिरवतान बस. आईला हे बघ, साऊथ इंडियन मधून मागवले टोपीवाली. हे बघ कशी मामी, साऊथ इंडियन शाली वाटतं तू. अरे टोपी बिपी बघ कशी. चिंच आहेत बघ, चिंच मसाले, चिंच मसाले. केली बघ कशी साऊथ इंडियन सारखी. गोव्याची केली, गोव्याची. कपडे कुठे मागितले अशी इथे ह्या साड्या मार्केटमध्ये? आणि चांगलं तू फक्त घे त्याला, तो साधा बिदा नको, तू घेऊन ठेव त्याला, नाही का? फुल मार्केट पण आहे बघ, सगळंच आहे इथं. काय नाही, भाऊना माहिती आहे, भाऊ काजूच्याच ठिकाणी नेते. मी बोलो भाऊना माहिती आहे, भाऊच नेतील बरोबर. तर भाऊच विचारतात दुसऱ्यांना. 5 वर्षापूर्वी तुम्ही फक्त बघा, अजून आम्ही थांबलो नाही मित्रांनो. काय काय दिसतं ते बघून घ्या. व्हिडिओ कॅमेरा बरोबर येतो की नाही माहिती नाही मला, पण बघून घ्या कसं मार्केट आहे. बघा, अर्धे तिकडं अर्धे इकडं. फुला बघ, ती फुला बघ कशी आहेत मस्त. अंदर इधर इधर फिर यूटर्न यूटर्न यूटर्न. सो साऊथ वाले आंटी यूटर्न. नुसता फिरा. किती मला वाटतं 1 तास लागेल मार्केट फिरायला पूर्ण. घ्यायला पकडलं तर 2 तास. टोटल 3 तास. बघायलाच 1 तास आणि घ्यायलाच 2 तास. या बाई इथं काजू, काजू मार्केट. मला वाटलं जाम मोठा काजूचा दुकान आहे. हा, मला वाटलं काजूचं काजू गोणी असतील. हा, हसवला तुम्ही मला. हा, रस्त्यालाच रस्त्यालाच काजूचे पॅटर्न. तुला कुठले काजू बघायचे आहेत? सोलायचे काजू. हॅलो, सोले स्टार्ट बो मित्रांनो. काजू 700 पासून स्टार्ट आहे, 700-800 kg. आणि सॉल्टेड 950. आणि सोललेले काजू 800 आणि न सोललेले 700. म्हणजे इन शॉर्ट आपल्याकडचाच भाव आहे, 50 ते 100 रुपये. तर माझा विचार आहे, बघूया जाताना रस्त्याला गोव्याच्या रस्त्याला फॅक्टरी लागणार आहे, तर तिकडे बघूया. कारण मित्रांसह फॅक्टरीमध्ये जाऊन जाताना घेतात.
सो बघूया तिकडे. So आता सर्वांचे चेहरे बघा कसे फुलले आहेत, एकदम भारी भारी फुलले आहेत. आणि ही माझ्या ताईचा चेहरा तर जामच भारी फुलला आहे, कारण की हिला 500ला भेटत होतं तर तिने घेतलं नाही 550ला आणि इथे आली. 750 रेट है, 720 तक करके देता. कोणसा काजू सोडलेलं नाहीत ते, नाही तोच बाहेर आला ना, सोडलेलं नाही. 750. हां रेट सेमच आहे सर्व ठिकाणी. माझ्या पब्लिकला मी 5 मिनिटात 50 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये हे दाखवतोय. थांबा, नंतर पुढे दाखवतो तुम्हाला. आणि हे काय आंबावडी घेतो आम्ही. आंबापोळी पण घेतली का? कशी येते आंबापोळी? आंबापोळी 70, 80ला. 80ला पॅकेट आहे, पण वजन 200 डबल 100 ग्राम. हेच घेऊन टाक. चल, आंबावडी घेतली आम्ही 2 पॅकेट. वरनं ते खायला पण किती आहे? इथे सगळ्यांच्या चेहऱ्याचे 12 वाजल्यात, मला दाखवायला मजा येते. पण आम्ही ना आंबावाडी घेतली 80 रुपयाची आणि फॅक्टरीला जाण्याचा प्लॅन चालू आहे. हे बाई काजू महागच झाले, पण विचारतो काकाला किती भेटते. अरे फॅक्टरीमध्ये भेटतात ना. 800 रुपये बोलले. आणि मग इथे पण भेटतं येते एवढ्याला. 750. अरे हां, फॅक्टरीला पण भेटतं ना रस्त्याला लागून आपल्याला. अरे हॅट लाव ना मग, आम्ही हॅटमध्ये भारी दिसतंस. चला पुढे जाऊया. मित्रांनो बघा काळागुळ, कोणी बघितला नसेल तर मी तुम्हाला दाखवतो. 1/2 किलो दे दो ना ये. आता हा काळागुळ आहे ना, एवढा अख्खा खाल्ल्यावरती काय होईल तू? हा, एवढा अख्खा खाल्ल्यावरती काय होईल? खोकल्यासाठी चांगला असतो हा. अच्छा, खोकल्यासाठी चांगला असतं, औषधी. आणि तर त्यांनी सांगितलं, टेस्ट करून बघतो मी. बाबा काळागुळ. अरे फुल किती भारी बघ, फ्रेश एकदम टवटवीत वाटतं. आत्ता ते बघ टवटवीत एकदम. गजरे पण भारी एकदम फ्रेश. हा आता जसे काय तोडल्यात आणि आणलं. काळागुळ कसं आहे रे? काळागुळ 40 रुपये पाव. ओके. इन शॉर्ट खूप मोठा मार्केट आहे. ऊसाचा रस, थकल्यानंतर ऊसाचा रस पिऊन थंडगार व्हायचं. चर्चा चालू आहे सगळ्यांच्या. एवढे महाग इथे येऊन गोव्यामध्ये आता महाग झाले. पहिले 350, 400, 450 रुपये केजी असायचं ते पाहिजे. आता कोरोनाच्या आधी सो आता खूप भाव वाढला. अरे असे एक्सप्रेशन देऊन इथं थांबण्यापेक्षा निघा. फुकट वेळ घालवता फॅक्टरीमध्ये. चला इथं वेळ कशाला घालवता? डिसिजन डन डन. मी त्यांना घेऊन येतो. चला खूप जास्त फॅक्टरीमध्ये रस्त्यावरती सो रिटर्न बाय.